कोपरगाव शहरामध्ये आमच्या या मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार लोखंडे साहेब यांची आता तिसऱ्यांदा हे निवडणुकीला उभे आहेत। या कोपरगाव शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 600 कोटींची कामं खासदार साहेबांनी आणलेली आहे। आमच्या कोपरगावमध्ये म्हणाल तर 10 ओपन जिम दिलेले आहे, 80 लाखाचं योग भवन दिलेलं आहे, महिलांसाठी भाजी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज दिलेलं आहे, हायमॅक्स दिलेलं आहे, चौका CCTV लावलेले आहेत। आमच्या माध्यमिक शाळांना जिथे गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात अशा शाळांना खासदार साहेबांनी डिजिटल लॅब दिलेले आहेत। म्हणजे गोरगरिबांचे सुद्धा विचार खासदार साहेबांनी केलेला आहे। गावात म्हणाल तर सभा मंडप दिलेले आहेत, मंदिरांना हे दिलेलं आहे, निधी दिलेला आहे आणि एरोप्लेन दिलेला आहे। जल मिशन अंतर्गत मोठं काम खासदार साहेबांचं चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 182 गावांची तहान खासदार साहेबांनी भागवलेली आहे आणि निळवंड्याचा म्हणूनच 53 वर्षाचा रखडलेला प्रश्न खासदार साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि येत्या काळामध्ये घाटमाथ्याचं पाणी वळवून या मतदारसंघाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार साहेब अग्रेसर आहेत। अशी एक ना अनेक असंख्य बहुसंख्य कामं खासदार साहेबांनी दिलेली आहे आणि ती कामं करण्यासाठी खासदार साहेबांना निधी मिळवून आणावा लागतो। त्यासाठी त्यांना वर्षातले 30 ते 40 दिवस दिल्लीला थांबावं लागतं। म्हणून कदाचित थोड्याफार भेटीगाठी प्रत्यक्ष कमी पडल्या असतील, पण तरी सुद्धा खासदार साहेब ज्या गावामध्ये आपल्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठमोठे त्यांचे जे ग्रामदेवतेचे कार्यक्रम असतील, गावातले सामुदायिक कार्यक्रम असतील, अशा मोठमोठ्या कार्यक्रमाला आवर्जून खासदार साहेबांनी 5ही वर्ष हजेरी लावलेली आहे। म्हणून खासदार साहेब भेटले नाही असं म्हणणं हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी मी खोडून काढते की असं झालेलं नाहीये। खासदार साहेब कायम शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्कात होत। धन्यवाद। तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची। आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।